हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायशेत प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ। सो ह्या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील तर तुम्हाला समजेल की आपण गेलो होतो खोपोली घाटला। मस्त असं खोपोली घाट कव्हर केल्यानंतर एक्सप्रेसवेने आता आपण आलेलो आहोत भाजे वॉटरफॉलला। एक्सप्रेसवेने लोणावळ्यातून आपण खाली उतरलो आणि त्यानंतर हा डोंगरगावचा रस्ता पकडून आपण चाललेलो आहोत भाजे वॉटरफॉलला। इथे जाताना ना हा डोंगरगावच्या इथला रस्ता खूपच जास्त खराब आहे। रस्त्याचं बरंच काम इथे खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे ना खूप मोठे मोठे खड्डे तुम्हाला इथे पाहायला भेटतील। तुम्ही शक्यतो फोर व्हीलरमध्ये वगैरे आलात ना तर व्यवस्थित गाडी असेल तरच इथे या, कारण की जर गाडीला वगैरे प्रॉब्लेम असेल तर इथे तुमची गाडी अडकून राहू शकते। अगदी प्रचंड प्रमाणात खड्डे तिथे। आता आम्ही बाय रोड चाललोय, त्याच्यामुळे आम्ही डोंगरगाव मधून चाललोय। तुम्ही जर ट्रेनने वगैरे येणार असेल ना तर मळवली रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि तिथून अगदी 10 मिनिटावरतीच हा भाजे वॉटरफॉल आहे। मळवलीचा रोड सुद्धा आहे जायला, पण मळवलीच्या रोडला ना पुलाचं काम चालू होतं आणि पुलावरती पाणी सुद्धा येत होतं, त्याच्यामुळे मग तो रोड त्यांनी बंद केलेला। मग त्यामुळे आपल्याला डोंगरगावच्या रोडने जावं लागतं। डोंगरगावच्या रोडची अवस्था तुम्ही इथे पाहू शकता। प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत आणि अगदी मोठे मोठे असे खड्डे आहेत। जर फोर व्हीलर घेऊन जाणार असाल ना तर जी छान वाली फोर व्हीलर आहे, जिला काही काम वगैरे नाहीये, दुरुस्ती वगैरेचं काम नाहीये, अशी वाली फोर व्हीलर घेऊन जा, नाहीतर मग इथे तुमची गाडी अडकून राहू शकते आणि आजूबाजूला असं काही साधन सुद्धा नाहीये की तुम्ही गाडी वगैरे रिपेअर करत इथे बसाल। हे मळवली रेल्वे स्टेशन आहे। तुम्ही जर रेल्वेने आलात तर ह्या स्टॉपला उतरायचं। इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतच ते भाजेचं वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉलला जाण्यासाठी इथून तुम्हाला ऑटो वगैरे सुद्धा भेटतात। इन केस तुम्हाला जर चालत जायचं नसेल तर तुम्ही इथे ऑटो वगैरे पकडून सुद्धा वरती वॉटरफॉल पर्यंत जाऊ शकता। आता इथे आल्यावरती फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत, जसे की लोहगड किल्ला आहे, विसापूर फोर्ट आहे, त्याच्यानंतर तुम्ही भाजे केव्सला सुद्धा इथून जाऊ शकता आणि मग हा वॉटरफॉल फिरू शकता। किंवा तुम्ही मग भाजे केव्सला गेलात, तिथे फिरलात, थोडा वेळ थांबलात की मग खाली येऊन पुन्हा वॉटरफॉलमध्ये तुम्ही मजा करू शकता। असे हे दोन्ही ठिकाणं तुमची एकाच दिवशी होऊ शकतात। इथे तुम्ही पाहू शकता मळवली रेल्वे स्टेशन पासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर वरतीच वॉटरफॉल आहे। भाजे केव्सचा व्हिडिओ आपण ऑलरेडी शूट केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल पाहिला तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता। भाजे केव्स फिरल्यानंतर तुम्ही इथे वॉटरफॉलला येऊ शकता। अगदी प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था त्यांनी इथे केलेली आहे। तुमच्या जर फोर व्हीलर किंवा बस वगैरे तुम्ही मिनी बस वगैरे घेऊन फिरायला आला तर ती सुद्धा इथे लागू शकते। 50 रुपये पार्किंग तिकीट घेतात इथे फक्त, बाकी काही कर आकारले जात नाहीत। अगदी छान आणि खूप सुंदर स्वच्छ असा वॉटरफॉल आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना खूप सेफ असा वॉटरफॉल आहे। तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना वगैरे इथे घेऊन आला तरी सुद्धा अगदी निवांत इथे मजा करू शकता। तुम्हाला कमी गर्दीचा थोडासा शांत असा एखादा वॉटरफॉल हवा असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे विजिट करू शकता। बाकीच्या वॉटरफॉलच्या मानाने इथे गर्दी जरा कमीच असते।
आजूबाजूचा व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे आणि मेन पॉईंट म्हणजे ना वॉटरफॉलला येण्याचा मार्ग जो आहे तो खूप सोपा आहे, कारण की इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अगदी इझिली अवेलेबल होतात. कमी पैशामध्ये तुम्ही या वॉटरफॉलला पोहोचू शकता. म्हणजे लिटरली तुम्हाला कोणता सेफेस्ट वॉटरफॉल हवा असेल ना तर तुम्ही ह्या वॉटरफॉलला डेफिनेटली येऊ शकता, कारण की इथे रश पण कमी आहे. बऱ्याच लोकांना आय गेस हा वॉटरफॉल माहीत पण नसेल किंवा माहीत असेल, पण इथे ना अगदी सेफ्टी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे घेऊन सुद्धा इथे येऊ शकता. खूप सेफ्टी असं वॉटरफॉल आहे. फक्त 50 रुपये तिकीट द्यावं लागतं पार्किंगला, त्याच्या पलीकडे इथे काहीही पे करावं लागत नाही आणि पाणीसुद्धा एकदम स्वच्छ आहे. त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली जर एखाद्या वॉटरफॉलला व्हिजिट करायचं असेल तर इथे नक्की व्हिजिट करा. ह्या वॉटरफॉलला व्हिजिट करण्याचा बेस्ट टायमिंग हा ऑगस्टमध्ये असतो. आता थोडासा पाऊस कमी झाला ना की तुम्ही या वॉटरफॉलला व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच इथे मजा येईल. खूप छान सेफेस्ट असा वॉटरफॉल आहे. एकंदरीत ना खूप सेफ्टी असा वॉटरफॉल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या रेनी सीझनमध्ये कोणत्या वॉटरफॉलला यायचं असेल किंवा तुम्ही कोणता वॉटरफॉल सर्च करत असाल तर तुम्ही डेफिनेटली इथे व्हिजिट करू शकता. मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. तुम्ही जर भाजीच्या लेणीला गेला असाल किंवा विसापूर फोर्टला गेला असेल तर त्या बऱ्याच जणांना हा वॉटरफॉल माहीतसुद्धा असेल. आजूबाजूला ना फूड स्टॉल वगैरे सुद्धा आहेत किंवा घरून येताना सुद्धा तुम्ही काहीतरी खायला वगैरे घेऊन येऊ शकता. वाटेत कुठेतरी खाऊ शकता. इथे आजूबाजूला राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. खूप छान असं लोकेशन आहे. तुम्ही आत्तापर्यंत कधी भाजे वॉटरफॉलला व्हिजिट नसेल केलं तर नक्की एकदा ह्या पावसाळ्यात इथे येऊन जा. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.